हॅलो स्टुडंट, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण बघणार आहोत प्रकरण 19 घरातील वस्तू। चला तर मग सुरू करूया। याच्यामध्ये आपण बघू, पहा, ऐका आणि वाचा। स्वयंपाकघरातील वस्तूंपुढे अशी खूण करा, बैठकीच्या खोलीतील वस्तूंपुढे गोल करा, इतर ठिकाणी असलेल्या वस्तूंपुढे त्रिकोण करा। आता आपण खूप मजेशीर व्हिडिओ शिकणार आहोत। डब्बा। डब्बा ही कुठली वस्तू आहे? स्वयंपाकघरातली वस्तू आहे, मग आपण त्याच्या समोर अशी खूण करणार। कढई ही कुठली वस्तू आहे? स्वयंपाकघरातली वस्तू आहे, म्हणून तिच्या पुढे पण अशी खूण करणार। सांडशी ही पण स्वयंपाकघरातली वस्तू आहे, म्हणून आपण तिच्या पुढे अशी खूण करणार। सांगा पाहू, गाळणी कुठली वस्तू आहे? गाळणी पण स्वयंपाकघरातील वस्तू आहे। चमचा पण स्वयंपाकघरातील वस्तू आहे। कप स्वयंपाकघरातील वस्तू आहे। कपबशी स्वयंपाकघरातील वस्तू आहे। वॉशिंग मशीन हे बैठकीच्या खोलीतले वस्तू आहे का? नाही, तर हे इतर वस्तू आहे, म्हणून आपण याला काय करणार? त्रिकोण करणार। त्याच्यानंतर टीव्ही हे बैठकीच्या घरातली वस्तू आहे का? हो, म्हणून टीव्ही समोर आपण गोल करणार। कॉम्प्युटर ही बैठकीच्या घरातली वस्तू आहे का? नाही, तर आपण कॉम्प्युटर समोर त्रिकोण करणार। पुढे आपण पाहू, पुढच्या वस्तू आपण पाहूया। मोबाईल ही बैठक घरातील वस्तू आहे का? नाही, म्हणून आपण तिच्या समोर काय करणार? त्रिकोण करणार। मिक्सर ही किचन मधली वस्तू आहे का? हो, तर मिक्सर समोर आपण काय करणार? बरोबर करणार। त्याच्यानंतर पंखा ही किचन घरातील वस्तू आहे का? नाही, तर ही बैठकीतली वस्तू आहे, म्हणून हिच्या समोर आपण गोल करणार। फ्रीज ही किचन मधली वस्तू आहे का? हो, तर हिच्या समोर आपण काय करणार? टिक मार्क करणार। सौर बंब ही आपली किचन मधली वस्तू आहे का किंवा बैठक खोलीतली वस्तू आहे का? नाही, मग आपण तिच्या समोर काय करणार? त्रिकोण करणार। खुर्ची आपली कुठली वस्तू आहे? खुर्ची आपली आहे बैठक घरातील वस्तू, म्हणून तिच्या समोर आपण गोल करणार। उलथणे ही कुठली वस्तू आहे? ही आहे स्वयंपाकघरातील वस्तू, म्हणून आपण हिच्या समोर काय करणार? बरोबर करणार। विळी ही पण स्वयंपाकघरातील वस्तू आहे, म्हणून तिच्या समोर बरोबर करणार। लायटर पण काय आहे? आपली स्वयंपाकघरातील वस्तू आहे, आणि तवा पण काय आहे? स्वयंपाकघरातील वस्तू आहे। अशा प्रकारे आपण हे प्रकरण पूर्ण केलं। चला तर विद्यार्थ्यांना पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट प्रकरणामध्ये।